ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आता कार्याध्यक्ष होण्याच्या दिशेने पुढे जात आहेत असं दिसतंय। ठाकरेंच्या सेनेच्या वर्धापन दिनी ही घोषणा होणार असल्याची माहिती आहे आणि कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवी टीम तयार करणार असल्याची माहिती आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हणत या बातमीला दुजोरा सुद्धा दिल्याचं मानलं जातं। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या संभाव्य कार्याध्यक्षपदाबाबत मंत्री संजय शिरसाट, खासदार संजय राऊत आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय म्हटलंय पाहूया। 19 तारखेला आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष नेमणारे अशा चर्चा ज्या येत आहेत, मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता, ते कार्याध्यक्ष झाले होते। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा। आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे। शिवसेनेमध्ये उबाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना त्यांच्यावर जर काही आणखीन दिला असता पदभार तर ते पक्षाच्या काही कामं आले असते। हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये ही संजय राऊतांची इच्छा आहे, कारण संजय राऊत यांना स्वतःला पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे। उद्धवजी ठाकरे यांच्यानंतर उभाटा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत। त्यासाठी उभाटा गटातला एक गट हाताशी धरून संजय राऊत प्रयत्न करतायत। काय चाललंय शिवसेना ठाकरे पक्षामध्ये अधिक माहिती देत आहेत पंकज दळवी आपले प्रतिनिधी। पंकज, काय राजकारण आहे? संजय राऊतांची एक भाषा, देहबोली पाहतात ती सुद्धा एक प्रकारची सावध आणि तटस्थ अशी प्रतिक्रिया वाटली। दुसरीकडे कार्याध्यक्ष मोठं पद आहे ज्याचा थेट अर्थ 2029ची निवडणूक ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात होणार असं सुद्धा त्यातून प्रतीत होतं। काय सांगाल राजकारणाबद्दल? सर, बरेच कांगोरे जे आहेत किंवा अँगल्स जे आहेत ते याला आहेत असं आपण म्हणू शकतो। 23 वर्षानंतर शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हा मोठा बदल होऊ शकतो अशी शक्यता आहे। संजय राऊतांची विधानं जर का तुम्ही नीट ऐकली तर मीडियाला त्यांनी म्हटलं, तुम्ही विचारताय तुमच्या माहितीनुसार, म्हणजेच कुठेतरी याबाबतची माहिती मला नाही, पण तुम्ही विचारताय तर स्वागत केलं पाहिजे अशा पद्धतीचं घेतलं। त्याच्यानंतर आधीचं एक वाक्य होतं की असे जे निर्णय असतात ते पक्ष पातळीवरती घेतले जातात। याचाच अर्थ त्यांना हे सांगायचं आहे की पक्षामध्ये सगळ्यांना विचारून जे आहे सगळ्या नेत्यांच्या संमतीने निर्णय घेतले जातात। मात्र अजून तशी काही चर्चा नसते। एक अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना दाखवायचं होतं का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, कारण गेले काही दिवसातल्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर। आता राहिला प्रश्न आदित्य ठाकरे यांचा, तर 2003 साली म्हणजेच 23 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना कार्याध्यक्ष म्हणून राज ठाकरेंनी घोषणा केली होती। त्याच पावलांवरती आदित्य ठाकरे आता जात आहेत असं दिसून येतं। स्वाभाविक आहे शिवसेनेची धुरा ही ठाकरेंकडेच असणार। ही ज्याला आपण म्हणू शकतो राजकीय राजकारणातली काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातनं समजा कधी निवृत्त झाले किंवा राजकारणातनं सक्रियता त्यांची कमी झाली तर आदित्य ठाकरे हे अधिक सक्रिय होऊन पक्षाची धुरा सांभाळणार हे जवळजवळ निश्चित आहे। त्यामुळे येत्या वर्धापन दिन 19 जून रोजी ही घोषणा होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊन पक्षाची धुरा जे ती सांभाळू शकतात। मग याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत असतील किंवा इतर अरविंद सावंत असतील यांच्या
त्याच्यामध्ये कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्यासोबत विसंवाद असल्याचं किंवा कुठेतरी एक बारीकशी विसंवादाची रेषा असल्याचं दिसून येतं. ती अधिक ठळक होत जाईल का? कारण जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबतची काही मोजकी माणसं जवळ घेऊन त्यांची स्वतःची नवीन टीम बांधली. अर्थात आदित्य ठाकरे सुद्धा काही जवळच्या लोकांना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठेवतील आणि त्याच्यासोबत स्वतःची टीम आहे. स्वाभाविक आहे, जेव्हा एखादं नेतृत्व स्वतःच्या हातात सगळा चार्ज घेतं तेव्हा आपली टीम बांधली जाते. मग पहिल्या फळीतले जे नेते होते, आता सुभाष देसाई असतील, सुभाष देसाई असतील किंवा इतर अरविंद सावंत असतील, इतर नेते आहेत, त्यांना थोडंसं बाजूला ठेवून आदित्य ठाकरे यांच्या जवळ असलेली जी टीम आदित्य आहे ती सक्रिय होईल. शिवसेनेची धुरा या नवीन नेतृत्वाकडे जाईल. ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण म्हणू शकतो इतिहासाची पुनरावृत्ती होईल. मात्र बदलत्या काळानुसार अपग्रेडेड पुनरावृत्ती ही असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रसन्न सर. धन्यवाद पंकज. या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून राहूया. तुर्तास धन्यवाद तुम्हाला.